मला जर छान आयुष्य जगायचं असेल ना, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांमध्ये शकुनी मामा कोण आहे, मंथरा कोण आहे, श्रीकृष्ण कोण आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे ना, शकुनी मामांमुळे महाभारत घडलं, मंथरा दासीमुळे रामायण घडलं आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं, मोहपाशातनं बाहेर काढलं. सत्याचा मार्ग काय आहे, धर्म काय आहे, हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे तुमच्याही आयुष्यात आजूबाजूला बऱ्याच प्रकारची माणसं असतात, पण त्यामध्ये आपण ओळखायचं आहे की कोण शकुनी मामाचं काम करत आहेत, कोण मंथरेचं काम करत आहेत आणि कोण श्रीकृष्णासारखं आपल्याला मार्गदर्शन करतात, हे आपण ओळखायचं आहे आणि त्यांच्याच संपर्कात आपण राहायचं आहे. जर तुम्ही शकुनी मामांसारख्या किंवा मंथरेसारख्या माणसांच्या संपर्कात राहिलात तर तुमच्या आयुष्यात रामायण महाभारत घडणारच आहे. आणि जर तुमच्या आजूबाजूला माणसं असतील, तुमचे कोणी फ्रेंड असतील, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असेल, श्रीकृष्णासारखा योग्य मार्ग दाखवत असेल, तर त्यांच्या संपर्कात राहिलात तर तुमचं आयुष्य नक्कीच सुखकर होऊन जाईल. आणि कसं आहे ना, अशी माणसं तुमच्या आजूबाजूला असतील ना, शकुनी मामांसारखी, मंथरेसारखी, तर ते तुमच्याबद्दलही लोकांमध्ये काहीतरी वाईट साईट पसरवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुमचा भगवंतावर विश्वास असेल, श्रीकृष्णावर विश्वास असेल ना, श्रीकृष्ण जर तुमचा सारथी असेल, तुम्ही श्रीकृष्णावर विश्वास ठेवलात तर तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही. हे शकुनी मामा मंथरा तुमच्या आयुष्यात कितीही येऊ देत, श्रीकृष्ण तुम्हाला सगळ्यातनं अलगद बाहेर काढणार आहे. जर तुमचा सारथी श्रीकृष्ण असेल ना, तर तुमचं काहीही वाईट होणार नाही आहे, तुमचं कल्याणच होणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा भगवंतावर, चांगुलपणावर आणि